नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड सीईटी या अनुषंगाने सुपर 30 प्रश्नावली भाग 1 आज आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रों, खास करून आपल्या परीक्षेसाठी तयार केलेली ही सिरीज याचा भाग 1 प्रश्न क्रमांक 1। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका। समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते? 1 जाम, 2 पैठण, 3 देहू, 4 आपेगाव। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 जाम समर्थ हे समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव, तर पैठण संत एकनाथाचे, देहू हे तुकाराम महाराजांचे जन्मगाव, तर आपेगाव संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव। ह्याही बाबी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 सरदार वल्लभभाई पटेल, 4 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम चे रचनाकार कोण? 1 बंकिमचंद्र चॅटर्जी, 2 रवींद्रनाथ टागोर, 3 मन्ना डे, 4 लोकमान्य टिळक। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 बंकिमचंद्र चॅटर्जी हे वंदे मातरम राष्ट्रीय गीत जे आहे याचे रचयिता आहेत, तर रवींद्रनाथ टागोर राष्ट्रगीत जनगण मन या गीताचे रचनाकार आहेत। ही बाब आपण लक्षात ठेवावी। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावरांची आहे? 1 गायीची, 2 शेळीची, 3 मेंढीची, 4 म्हैस या प्राण्याची। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 शेळी या प्राण्याची जात म्हणजेच उस्मानाबादी होय। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा। पुढचा प्रश्न, महाभारत काव्यग्रंथाचे लेखक कोण आहेत? 1 कालिदास, 2 व्यासमुनी, 3 तुलसीदास, 4 सूरदास। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 व्यासमुनी करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? 1 त्र्यंबकेश्वर, 2 महाबळेश्वर, 3 सातारा, 4 सोलापूर। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 त्र्यंबकेश्वर जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, येथून गोदावरी नदीचा उगम होतो। ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 जळगाव, 2 वर्धा, 3 सातारा, 4 नागपूर। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 सातारा हे करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, मराठवाड्यात एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? ऑप्शन 1 8, 2 7, 3 9 आणि 4 10। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 8 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, गोदावरी नदीवर कोणते मोठे धरण आहे? 1 जायकवाडी, 2 विष्णुपुरी, 3 गंगापूर, 4 यापैकी नाही। विद्यार्थी मित्रों, गोदावरी नदीवरील जायकवाडी हे सर्वात मोठे धरण होय, तर विष्णुपुरी हे नांदेड येथे स्थित असणारं गोदावरीवरील धरण आहे। ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी। पुढचा प्रश्न, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 जालना, 2 बुलढाणा, 3 बीड, 4 धाराशिव। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला लोणार सरोवर आपल्याला पाहायला मिळते। ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, आपले राष्ट्रीय फूल कोणते आहे? 1 लिली, 2 गुलाब, 3 कमळ, 4 चाफा। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 कमळ हे आपले राष्ट्रीय फूल होय। पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? 1 उत्तर प्रदेश, 2 गोवा, 3 केरळ, 4 राजस्थान। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 4 क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे सर्वात मोठं राज्य आहे, तर विद्यार्थी मित्रों लोकसंख्येच्या दृष्टीने उत्तर प्रदेश हे सर्वात मोठं राज्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोवा हे भारतातील सर्वात लहान छोटे राज्य आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता? म्हणजेच नवीन जिल्हा कोणता असाही हा प्रश्न। 1 छत्रपती संभाजीनगर, 2 धाराशिव, 3 वर्धा, 4 पालघर। विद्यार्थी मित्रों, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन तयार झालेला पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात नवीनतम जिल्हा तसेच सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा होय। पुढचा प्रश्न, मानवी हृदयाला किती कप्पे असतात? ऑप्शन 1 4, ऑप्शन 2 3, ऑप्शन 3 2 आणि 4 1। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 4 हे करेक्ट उत्तर होय। 2 आले व 2 आलिंद व 2 निलय म्हणजे 2 व्हेंट्रिकल आणि 2 ऑरिकल असे मिळून आपल्याला हृदयाला 4 कप्पे असतात।
ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, लिंबामध्ये कोणते जीवनसत्व असते? लिंबू हा जो फळ आहे विद्यार्थी मित्रो, त्यात कोणते जीवनसत्व असते असा हा प्रश्न. 1 ब जीवनसत्व, 2 ड जीवनसत्व, 3 अ जीवनसत्व आणि 4 क जीवनसत्व. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 क जीवनसत्व म्हणजेच सायट्रिक ॲसिड आपल्याला यामध्ये पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, भारतीय चलन कोणत्या देशात प्रमाणित आहे? 1 चीन, 2 बांगलादेश, 3 भूतान, 4 नेपाळ. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 नेपाळ करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, काडीपेटी गुलामध्ये कोणता पदार्थ असतो? ऑप्शन 1 सोडियम, 2 तुरटी, 3 फॉस्फरस, 4 नायट्रोजन. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 फॉस्फरस हा घटक असतो जेणेकरून तो घर्षणाने पेट घेतो. पुढचा प्रश्न, गोल घुमट कोठे स्थित आहे? 1 आग्र्याला, 2 बिदर येथे, 3 विजापूर येथे, 4 अजिंठा येथे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 विजापूर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, आदित्ययान कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले? 1 2 ऑक्टोबर, 2 नोव्हेंबर, 3 जानेवारी आणि 4 2 सप्टेंबर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 2 सप्टेंबर करेक्ट उत्तर होय. पुढचा, केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? 1 जळगाव, 2 कोल्हापूर, 3 गोंदिया, 4 सिंधुदुर्ग. विद्यार्थी मित्रो, केळीसाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा जळगाव हा होय. तर कुस्तीगिरांचा जिल्हा तसेच गुळ या पदार्थासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा म्हणून कोल्हापूर या जिल्ह्याची ख्याती आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ख्याती आहे. तर महाराष्ट्रातील 100% साक्षर असणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 1 जळगाव करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, वेरूळ व अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? 1 धाराशिव जिल्ह्यामध्ये, 2 नांदेड जिल्ह्यात, 3 पुणे जिल्ह्यामध्ये आणि 4 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 छत्रपती संभाजीनगर करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, यामुळे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असे म्हणतात, जेणेकरून जगभरातील पर्यटक या इथे आपल्याला दरवर्षी लाखोच्या संख्येने भेट देताना पाहायला भेटतात. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 सर्वपल्ली राधाकृष्णन, 3 खुशवंत सिंह, 4 लालबहादूर शास्त्री. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होय. तर विद्यार्थी मित्रो, ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जगातील सर्वात स्वच्छ नदी कोणती? 1 नाईल, 2 थेम्स, 3 नायगर, 4 ॲमेझॉन. विद्यार्थी मित्रो, लंडन शहराजवळून वाहत असणारी थेम्स ही नदी जगातील सर्वात स्वच्छ नदी आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? 1 गोदावरी, 2 पूर्णा, 3 दुधना, 4 तापी. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 गोदावरी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, श्री क्षेत्र तुळजापूर कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 धाराशिव, 2 नांदेड, 3 पुणे, 4 छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 धाराशिव करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शक्तीस्थळ हे कोणत्या भारतीय नेत्याचे समाधी स्थळ आहे? 1 चरणसिंह चौधरी, 2 इंदिरा गांधी, 3 राजीव गांधी, 4 महात्मा गांधी. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 इंदिरा गांधी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 26 जून, 2 5 जून, 3 15 मार्च आणि 4 27 फेब्रुवारी. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 26 जून हे करेक्ट उत्तर होय. सेकंड लास्ट प्रश्न विद्यार्थी मित्रो, आजच्या सुपर 30 प्रश्नावलीमधला, मराठवाडा कृषी विद्यापीठाला नुकतेच कोणाचे नाव देण्यात आले आहे? 1 R. R. पाटील यांचे, 2 वसंतराव नाईक यांचे, 3 पंजाबराव देशमुख आणि 4 अण्णासाहेब पाटील. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 वसंतराव नाईक करेक्ट उत्तर होय. आजच्या प्रश्नावलीतला विद्यार्थी मित्रो शेवटचा प्रश्न, विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 यवतमाळमध्ये, 2 नागपूर जिल्ह्यात, 3 वर्धा जिल्ह्यात आणि 4 गडचिरोली जिल्ह्यामध्ये. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1
यवतमाळ करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे आजची प्रश्नावली इथे संपते. लवकरच भेटूया पुढच्या सुपर 30 प्रश्नावलीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.